नमस्कार. अमर कथामध्ये आपलं स्वागत. सत्य केव्हा तरी बाहेर येतेच ही साने गुरुजींची कथा ऐकूया. युरोपातील एका शहरात फार प्राचीन काळी ही गोष्ट घडली. या शहरात न्यायदेवतेचा एक भला मोठा पंचरसी धातूचा एक पुतळा होता. भर चौकात तो उभारलेला होता. त्या पुतळ्याच्या डाव्या हातात एक तराजू होता व उजव्या हातात तलवार होती. या शहरात कोणत्याही गोष्टीचा निकाल नीट तोलून पाहून देण्यात येतो. त्यास रेसभरही चूकभूल होत नाही हे दर्शवण्यासाठी तो तराजू होता आणि अन्यायाचे निर्दालन करण्यात येते हे दाखविण्यासाठी ती तलवार होती. पुढे काही वर्ष लोटली. त्या शहरात पूर्वीचा न्याय राहिला नाही. अन्याय व अनिती यांचे राज्य सुरू झाले. सद्गुणास शिक्षा व दुर्गुणास बक्षीस असा अस्मानी सुलतानी व्यवहार सुरू झाला. तो न्यायदेवतेचा दगडी पुतळा जरी तेथे होता तरी प्रत्यक्ष व्यवहारात रोज न्यायदेवतेचा खून होत होता. बळी तो कानपिळी हा नियम आता झाला होता. त्या राज्यात दुर्बलांचा वाली कोणी राहिला नाही. दुष्ट व राक्षसी लोक वाटेल तसा जुलूम करू लागले. सर्वत्र कहर गुदरला. या पुतळ्याच्या हातात तराजू होता. तो केवढा थोरला होता. या तराजूत पक्ष्यांनी आपली घरटी केली. त्या पाखरांना त्या पुतळ्याच्या हातातील तलवारीचे मुळीच भय वाटत नसे. सकाळ झाली म्हणजे या तराजूतील घरट्यातून पाखरे भूर भूर उडून जात. सायंकाळ झाली म्हणजे चिवचिव करीत परत घरट्यात येत. पक्ष्यांची वसाहतच तेथे बसली म्हणा. अशा परिस्थितीत एका मोठ्या उमरावाच्या घरी एक मौल्यवान मोत्यांचा कंठा हरवला. त्या उमरावाच्या घरी एक मोलकरीण काम करण्यास होती. तिला जगात कोणी नव्हते, ना आई ना बाप. त्या पोरक्या पोरीवर त्या मोत्याचा कंठा चोरल्याचा आळ आला. त्या पोरीची चौकशी झाली व ती दोषी ठरली. गरीब बिचारी मुलगी, तिला त्या पाणीक मोत्यांचे काय करायचे होते. परंतु न्यायदेवता त्यावेळेस त्या शहरात आंधळी झालेली होती. त्यावेळच्या कायद्याप्रमाणे त्या मुलीला गुन्हेगार ठरवून तिला फाशीची शिक्षा देण्यात आली. त्या निरपराध पोरीला फासावर मरण आले. तिचा पवित्र आत्मा परमेश्वराजवळ जाऊन राहिला. त्या मुलीची प्रामाणिकता आंधळ्या जगास पटवून द्यावी असे परमेश्वराच्या मनात आले. एक भले मोठे प्रचंड वादळ उठले. पर्वतासही उडविल असा झंझावात सुटला. विजा चमचम चमकू लागल्या. प्रचंड मेघगर्जना होऊन विश्वाचे कान बधीर झाले. तो पहा मुसळधार पाऊस पडू लागला. आजच प्रलय ओढवला असे भासले. कडाड कडाड, अरे बापरे केवढा आवाज. तो पहा विजेचा लोळ. त्या पुतळ्यावर आदळला. पुतळा कोसळला. न्यायदेवतेच्या हातातील तो तराजू छिन्न भिन्न होऊन खाली पडला. त्यातील पाखरांची घरटी खाली कोलमडून पडली आणि काय आश्चर्य, त्या एका पाखराच्या घरट्यातून तो पहा मोत्यांचा हार एकदम खळकन खाली पडला. पाखराने तो हार केव्हा तरी चोचीत धरून नेला असावा व घरट्यात ठेवून दिला असावा, पण त्याबद्दल त्या पोरीला फाशीही जावे लागले. त्या मुलीची निर्दोषिता जगास पटली, पण आता काय उपयोग. उपयोग नाही असे म्हणू नका. उपयोग हा की सत्य हे बाहेर येते, सत्य लपत नाही. आज ना उद्या एवढाच प्रश्न.